संघाकडून लागला आहे. गोलंदाजी स्वीकारून गोलंदाजीचं आव्हान केलंय एमके स्पोर्ट्स संघाला. एमके स्पोर्ट्स संघाकडून पहिला आणि सलामीचा षटक आलाय तो कैस. मात्र सलामीची जोडी मैदानात स्ट्राईक लायतो प्रफुल्ल, न स्ट्राईक लाय पराग. कैसचा पहिला चेंडू दोन तास तटवलेला चेंडू पाहूया काय होतोय. आणि इथे मात्र झेल बाद होतोय प्रफुल्ल. एक मोठा धक्का म्हणावा लागेल प्रफुल्ल याच्या स्वरूपात. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण एमके स्पोर्ट्स संघाकडून. सुंदर असा उंच मारण्याचा प्रयत्न होता प्रफुल्ल याचा, परंतु काहीसा कॅटीच्या पट्ट्यात न गावलेला चेंडू. मात्र चेंडू गेला क्षेत्ररक्षकाच्या हातीमध्ये आणि बाद होऊन परत तो प्रफुल्ल एक मोठा धक्का प्रफुल्लच्या स्वरूपात घोडपदेव संघाला. प्रफुल्लची जागा घेण्यासाठी येतोय तो हरेश. महालक्ष्मी उंबरवाडी संघाकडून खेळला करणारा हा परेश. पाहूया काय करतोय. सामना करेल कैसचा. इथे मात्र निर्धाव चेंडू. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल कैस याच्याकडून. पंचांच्या डाव्याताने मारा करतोय कैस. सामना करेल परेश. इथे मात्र लेग साठी दिशेने उंच असा मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि झेलबाद होतोय परेश. एक दुसरा धक्का म्हणावा लागेल परेशच्या रूपाने घोडपदेव संघाला. गोलंदाजी कैस याच्याकडून दोन मोठे धक्के म्हणावे लागतील परेश आणि प्रफुल्ल याच्या स्वरूपात घोडपदेव संघाला लागलेला आहे. आणि आता मात्र परेश जागा घेतोय तो अनिकेत. स्ट्राईक लावलाय तो अनिकेत. सामना करावा लागेल कैस याचा. कैस पुढील चेंडू अनिकेत साठी. तिथे मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अतिशय सुंदर गोलंदाज म्हणावे लागेल कैस याच्याकडून. सुंदर गोलंदाजी करतोय कैस. तेज गतीनं चेंडू फेकतोय कैस आपल्या संघासाठी. धावसंख्या रोखत मात्र दोन गडी टिपलेले आहेत कैस याने. दोन मोठे मोहरे म्हणावे लागतील घोडपदेव संघाचे प्रफुल्ल आणि परिस्थितीच्या स्वरूपात. अजूनही संघाचं खातं खोललेलं नाहीये. पाहूया काय करतोय अनिकेत. इथे मात्र उंच मारला हा चेंडू, परंतु असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल एमके स्पोर्ट्स संघाकडून. एक तिसरी विकेट भेटली असती अनिकेतच्या स्वरूपात, परंतु गटाळ क्षेत्ररक्षण एमके स्पोर्ट्स संघाकडून पुन्हा एकदा आता मात्र स्ट्राईक आलाय तो पराग. इथे मात्र देखील स्वरूपात एक धाव मिळते. एका धाव्याचं समाधान लागतंय पराग याला. अतिशय सुंदर असं गोलंदाजी करतोय कैस आपल्या संघासाठी. एक षटकाच्या समाप्तीनंतर घोडपदेव संघाची धावसंख्या होते आहे 2 गडी बाद 2. षटक टाकलंय कैस याने. फक्त 2 धावा दिल्या आहेत
आणि 2 गडी बाद केलेत. अतिशय सुंदर षटक म्हणावं लागेल काहीच याचं. आणि आता मात्र दुसरं षटक घेऊन येतो अनिकेत. हा देखील अतिशय सुंदर असा फिरकी गोलंदाज म्हणायला लागेल. सुंदर गोलंदाजी इथे पाहायला मिळते एम के स्पोर्ट्स संघाकडून. आता मात्र स्ट्राईक ला येतो अनिकेत. अनिकेत किंवा अनिकेत पाहूया. अनिकेतचा पुढील चेंडू अनिकेतसाठी. पंचांच्या डाव्याने मारा करतोय अनिकेत. एक 5-6 पावलांचा रनअप करताना अनिकेत पाहूया सामना करत अनिकेत. इथे मात्र उंच मारण्याचा प्रयत्न होता परंतु निर्धाव असा चेंडू हेच पद्धतीने चेंडू फेकतोय अनिकेत. काहीसा कट्ट्यात गावत नाहीये अनिकेतचा चेंडू. धाव संख्या रोखतोय. अतिशय सुंदर गोलंदाजी म्हणावं लागेल. चालू असलेला सामना हा सेमीफायनलचा सामना. दोन्ही संघांना विजयाची दिशा पाहूया कोण ठरेल फायनल मध्ये जाण्यासाठी. इथे मात्र लेखाच्या दिशेने कटवलेला चेंडू एक धाव निश्चितच पूर्ण केले. एका धावेवरती समाधान लागतंय अनिकेत याला. आणि आता मात्र स्ट्राईक लागला येतो. धडाकेबाज असा फलंदाज कोणात काहीशी घोडपदेव संघाकडून अपेक्षा असेल ही या परागकडून. संघाची जबाबदारी या परागलाच काहीशी खांद्यावरती घ्यावी लागेल. सामना करावा लागेल अनिकेतचा. तिथे मात्र पूर्ण डाव करण्याचा प्रयत्न एक धाव निश्चित पूर्ण केलाय. दुसऱ्या धावसाठी धावण्याचा प्रयत्न परंतु इतका सुंदर क्षेत्ररक्षण सलीम याच्याकडून. एका धावेवर समाधान लागतंय पराग गेला. आणि आता मात्र स्ट्राईक लागला येतो अनिकेत. सामना करावा लागेल अनिकेतचा. अनिकेतचा पुढील चेंडू अतिशय सुंदर गोलंदाजी. इथे मात्र उंच असा हा मारलेला चेंडू पाहूया. चेंडू जातो सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. सुंदर असा हा चटवलेला अनिकेतने चेंडू गेलाय सीमारेषे बाहेर. अशाच प्रकारच्या फटकेबाजीची काहीशी गरज असेल जर संघाला एक मोठी धावसंख्या बनवायची असेल तर अशाच फटक्यांची गरज असेल. पाहूया पुन्हा एकदा अनिकेत तो अनिकेत काय करतोय. इथे मात्र बॉक्सच्या दिशेने मारलेला चेंडू एक धाव पूर्ण करत दुसरी धाव धावलाय पराग. आणि इथे मात्र काय होतंय पाहूया. आणि इथे अनिकेतला रनआउट होतोय. बाद होऊन परततोय अनिकेत. दोन षटकांच्या समतेनंतर पुढे संघाची धावसंख्या होती आहे 11. अजूनही शेवटचं षटक बाकी आहे. सेमीफायनलचा सामना हा 3 षटकांचा राहील याची कृपया सर्व संघांनी नोंद घ्यावी. धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या होते 11. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल एम के स्पोर्ट्स संघाकडून. आणि आता मात्र तिसरा षटक घेऊन आलाय तो सुशांत. ठरवते संघाचा असा हा उत्कृष्ट गोलंदाज म्हणावा लागेल. स्वप्नील आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक आला तो परत. उंच असा हा मारलेला चेंडू पाहूया. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. अतिशय सुंदर असा हा मारलेला फटका परागाच्या रूपाने. याच फटक्यांची अपेक्षा होती पराग चेंडूचा खेळ बाकी. सामना करावा लागेल सुशांत याचा. पुढील चेंडू लेफ्टच्या दिशेने मारलेला चेंडू एक धाव निश्चितच पूर्ण केले. एका धावेवर समाधान लागतंय.
सुशांत याला आता मात्र स्ट्राईक ला येतो स्वप्नील. सामना करतो सुशांतचा. सुशांत पुढील चेंडू स्वप्नीलसाठी. इथे मात्र ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न. पाहूया काय होतोय. इथे मात्र बाद होतोय. इथे मात्र संतोष बाद होतोय आणि संतोषची जागा घेण्यासाठी आलाय तो मकरंद. सामना करतो मकरंद. सुशांतचा पुढील चेंडू मकरंदसाठी आणि इथे मात्र निर्धाव असा चेंडू. अतिशय सुंदर गोलंदाजी सुशांत याच्याकडून. 3 षटकांच्या समाप्तीनंतर घोडदळ संघाची धावसंख्या होते 18. 19 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय. एमके स्पोर्ट्स संघासमोर. सेमीफायनलचा सामना रोतवडे प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेमध्ये सेमीफायनल साठी पोहोचले आहेत एमके स्पोर्ट्स आणि गोडपदेव. गोडपदेव संघाने प्रथमतः नाणेफेकीचा बल जिंकून फलंदाजी स्वीकारली होती आणि गोलंदाजीचं आवाहन केलं होतं. एमके स्पोर्ट्स संघाला 18 धावा पूर्ण करत 19 धावांचं उद्दिष्ट ठेवलं आहे. एमके स्पोर्ट्स संघासमोर गोडपदेव संघाने अतिशय सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती एमके स्पोर्ट्स संघाकडून. 18 धावा रोखत 19 धावांचं उद्दिष्ट. मात्र एमके स्पोर्ट्स संघाकडून सलामीची जोडी मैदानात. सालीम आणि साईराज. स्ट्राईकला येतो सालीम. नॉन स्ट्राईकला साईराज. मात्र सामना करावा लागेल प्रफुल्ल याचा. एक अनुभवी असा गोलंदाज फ्रेंड संघाचा प्रफुल्ल. सालीमचं होम ग्राउंड आहे ना. परंतु होम ग्राउंड वरती खेळतोय सालीम. पाहूया प्रफुल्लचा पहिला चेंडू सालीम साठी. इथे मात्र समोर खेळण्याचा प्रयत्न. एक धाव निश्चितच पूर्ण केले आहे. एका धावेवरती समाधान मला लागतंय सालीम याला. तितक्यात सुंदर क्षेत्ररक्षण गोडपदेव संघाकडून. 19 धावांचं उद्दिष्ट आहे. परंतु आता मात्र स्ट्राईकला येतो धडकेबाज असा फलंदाज साईराज. सामना करावा लागेल प्रफुल्ल याचा. उंच सहा मारलेला चेंडू. पाहूया काय होतंय. खाली प्रफुल्ल तैनात. प्रफुल्लने पकडलाय झेल आणि झेल बाद होतोय साईराज. एक मोठा धक्का म्हणावा लागेल साईराजच्या रूपाने एमके स्पोर्ट्स संघाला. एक मोठा मोहरा टिपलाय प्रफुल्ल याने साईराजच्या स्वरूपात. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी प्रफुल्ल याच्याकडून. पाहूया साईराजची जागा कोण घेतोय. साईराजची जागा घेण्यात येतो ओंकार. स्वराज्य संघाकडून खेळला जाणारा हा ओंकार
सामना करावा लागेल प्रफुल्ल याचा. एक नावाजलेला असा हा गोलंदाज प्रफुल्ल. डावखुरा असा हा फलंदाज स्ट्राईकला येतो ओमकार. एमके स्पोर्ट्स संघाकडून ओमकार सामना करतो प्रफुल्लचा. प्रफुल्लचा पुढील चेंडू ओमकारकडे. इथं मात्र उंच खेळलं चेंडू आणि एक धाव निश्चितच पूर्ण केली आहे. दुसरी धावही पूर्ण केली आहे. 2 धावा पूर्ण करत 2 धावांनी धावसंख्येत भर होते. अतिशय सुंदर. एमके स्पोर्ट्स संघाकडून पुन्हा एकदा प्रफुल्ल पंचांच्या उजव्याकडे मारा करतोय. प्रफुल्ल सामना करावा लागेल ओमकार याला. आणि आता मात्र निर्धाव चेंडू अतिशय तेज गतीने गोलंदाजी करतोय प्रफुल्ल आपल्या संघासाठी. लक्ष काहीच जास्त नाहीये, फक्त 19 धावांचं उद्दिष्ट आहे. परंतु ते पार करतं का पाहूया. एमके स्पोर्ट्स संघ इथे मात्र पुन्हा एकदा प्रफुल्ल. पुन्हा एकदा कटोलला चेंडू आणि एका धावाचं समाधान मला लागतंय एमके स्पोर्ट्स संघाला. धावसंख्या स्थिरावते आहे. अतिशय सुंदर गोलंदाजी प्रफुल्ल याच्याकडून. स्ट्राईक आलाय तो सालिम. प्रफुल्लचा शेवटचा चेंडू सालिमसाठी. पाहूया काय करतो सालिम. आणि इथे मात्र आता उंच असा चेंडू आणि चेंडू जातोय. पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय. कृपया लाईनमननी निर्णय द्यायचा आणि पंचांनी बाद असा इशारा केलेला आहे. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. एक सुंदर झेल पकडलाय घोडपदेव संघाच्या क्षेत्ररक्षकाने. 2 मोठे मोहरे बाद केले प्रफुल्ल याने. एका षटकाच्या समाप्तीनंतर एमके स्पोर्ट्स संघाची धावसंख्या होती आहे 2 गडी बाद 4 धावा. गोलंदाजीसाठी येतोय स्वतः कर्णधार शिवा. स्वतः संघ मालक शिवराज वारेकर पंचांच्या डाव्यातून मारा करतील. मात्र सामना करेल ओमकार. शिवाचा पुढील चेंडू ओमकार साठी. आणि इथे मात्र उंच असा मारण्याचा प्रयत्न. एक धाव निश्चितच पूर्ण केले आहे. दुसऱ्या धावसाठी आणण्याचा प्रयत्न, परंतु इतकं सुंदर क्षेत्ररक्षण एका धाव्यावरती समाधान मानायला लागतंय ओमकार याला. आणि आता मात्र स्ट्राईकला येतोय तो कैस. सामना करावा लागेल शिवा याचा. आता मात्र पुन्हा एकदा साईड चेंज करून शिवा. इथे मात्र सुंदर गोलंदाजी शिवा याच्याकडून. एक निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावते आहे. अतिशय सुंदर गोलंदाजी म्हणायला लागेल शिवराज याच्याकडून. आपल्या संघासाठी स्वतः संघ मालक. पुन्हा एकदा शिवराज सामना करतोय पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अतिशय तेज गोलंदाजी करतोय शिवराज. धावसंख्या रोखतोय शिवराज आपल्या संघासाठी. काहीस कैसच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाहीये. पुन्हा एकदा शिवराज. इथे मात्र अपील केली जाते आहे. पाहूया आपण काय निर्णय देत आहे. तिथे नॉट आउट. चेंडू येतोय डिक्लेअर स्वरूपात एका धावेसाठी. एका धावेने धावसंख्येत भर होते आहे. अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय शिवराज आपल्या संघासाठी.
शिवराजचा पुढील चेंडू कैस साठी सुंदर असा लेफ्टच्या दिशेने मारलेला चेंडू एक धाव निश्चितच पूर्ण केले आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पाहूया सफल ठरतात काय एमके स्पोर्ट्स संघाचे खेळाडू इथे मात्र अपील केली जाते आहे. पाहूया त्यांचं काय निर्णय देत आहेत. नॉट आउटचा इशारा. एक छोटी धाव पूर्ण केली आहे. एका धावेने धावसंख्येत भर होते. या षटकातील अजूनही शेवटचा चेंडू बाकी. अतिशय सुंदर असं षटक म्हणावं लागेल. शिवराज याचं सामना करावा लागेल. ओंकार याला शेवटचा चेंडू ओंकारसाठी पाहूया ओंकार काय करतो. इथे मात्र समोर उंच असा मारलेला चेंडू पुन्हा एकदा एक धाव पूर्ण करत दुसरी धाव पूर्ण केली आहे. आणि पाहूया इथे पंचांचा इशारा बाद असा येतोय आणि इथे बाद व्हावं लागतंय. कैज याला पुन्हा एकदा एक मोठा धक्का कैज याच्या रूपात. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 8. अजूनही 6 चेंडू आणि 11 धावांची गरज. 6 चेंडू आणि 11 धावा असं काहीच समीकरण असताना पाहूया कोण ठरेल फायनल फेरीमध्ये जाणारा संघ. बॅट्समन नेम बंटी. आणि आता मात्र कैसची जागा घेतोय तो बंटी. मात्र वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येतो अनिकेत. सामना करावा लागेल अनिकेत याचा बंटी याला. पंचांच्या डाव्याताने मारा करेल अनिकेत. सामना करतोय बंटी. पाहूया 6 चेंडू आणि 11 धावांची गरज. इथे मात्र लेफ्टच्या दिशेने सुंदर असं कटवलेला चेंडू एक धावने पूर्ण केले आहे. एका धाव संघ मला लागतोय एमके स्पोर्ट्स संघाला. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी. 5 चेंडू आणि 10 धावा असं काहीच समीकरण असताना पाहूया कोणता संघ फायनल फेरीमध्ये प्रवेश करेल. साईड चेंज करून अनिकेत पंचांच्या उद्बोधनाने मारा करेल. मात्र समोर असेल डावखुरा असा फलंदाज ओंकार. 5 चेंडूंचा खेळ बाकी. 5 चेंडू आणि 10 धावा कंपल्सरी चेस असेल. अनिकेतचा पुढील चेंडू ओंकारसाठी आणि इथे मात्र अतिरिक्त धाव. एक स्वैर माला केलाय आणि वाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव मिळते एमके स्पोर्ट्स संघाला. एका अतिरिक्त धावेने धावसंख्येत भर होते. अजूनही 5 चेंडू आणि 9 धावांची गरज. 5 चेंडू मात्र धावा 9. सामना करावा लागेल ओंकार याला अनिकेत याचा. अनिकेत पुढील चेंडू ओंकारसाठी पुन्हा एकदा सुंदर पेटवलेला चेंडू परंतु तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण अनुप याच्याकडून. एका धावेवरती मला लागतंय एमके स्पोर्ट्स संघाला. धावसंख्या रोखत पुन्हा एकदा अनिकेत आणि आता मात्र स्ट्राईकला लावतो बंटी. पाहूया काय करतोय बंटी. आपल्या विजयाच्या दिशेने नेईल का आपल्या संघाला हा बंटी. काहीशी अपेक्षा असेल बंटी कडून. अनिकेतचा पुढील चेंडू बंटीसाठी आणि इथे मात्र सुंदर असा हा टाकलेला चेंडू मात्र डिक्लेअर स्वरूपात जातोय एका धावेसाठी. एका धावेने धावसंख्येत भर होते. 3 चेंडू आणि 7 धावांची गरज. 3 चेंडू आणि 7 धावा
आणि त्याचा पुढील चेंडू बंटीसाठी इथे मात्र पाहूया काय होतोय. निर्धाव चेंडू, अतिशय सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. ऑफ साईडला येऊन खेळण्याचा प्रयत्न होता बंटीचा, परंतु बॅटीच्या पट्ट्यात काहीसा चेंडू गावलेला नाहीये आणि चेंडू जातोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. अजूनही 2 चेंडू आणि 7 धावा असं काहीसं समीकरण असेल. 2 चेंडू आणि 7 धावा. पाहूया काय करतोय बंटी. पुन्हा एकदा सामना करावा लागेल अनिकेत याचा. तिथे मात्र सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल अनिकेत याच्या रूपाने. अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय अनिकेत. आता मात्र काहीसा सामना ओरबदेव संघाकडून झुकलेला आपल्याला दिसतोय, परंतु क्रिकेट हा खेळ असा आहे की शेवटच्या चेंडूपर्यंत काहीही होऊ शकतं. अजूनही शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. पाहूया काय करतोय बंटी आणि इथे मात्र सामना विजयी होतोय ओरबदेव संघ आणि फायनल मध्ये प्रवेश करतोय ओरबदेव संघ. विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. अतिशय चुरशीचा असा हा झालेला सामना ओरबदेव वर्सेस एमके स्पोर्ट्स संघ. अतिशय सुंदर म्हणावे लागेल गोलंदाजी. 19 धावांचा डिफेन्स केलाय तो ओरबदेव संघाने. अतिशय सुंदर धावा रोखल्या आहेत. अतिशय सुंदर गोलंदाजी.